नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एका फ्लॅटबद्दल माहिती देणार आहे. त्या फ्लॅटमध्ये स्विचेस कुठे हवे, काय हवे. जसं आपण एंट्री केली, एंट्रीच्या उजव्या हाताला मी 2 मॉडेलचा बोर्ड टाकलेला आहे. तिथून एक वरचा लाईट पॉईंट, परत एक बाहेर बेलचं बटन राहील व्हिडिओ डोर फोनसाठी आणि वरती एक लाईट पॉईंट दिलेला आहे. आपण हा जो पाईप निघालेला आहे. तर तसं हॉलमध्ये आपण एंट्री केली, परत उजव्या हाताला मेन बोर्ड आहे. इथून फॅन, लाईट सर्व आपण कंट्रोल ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर खाली टी व्हीचा बोर्ड, वरती जो 3 मॉडेलचा दिसतो आहे तिथं टी व्ही स्क्रीन लावण्यासाठी खाली रिशोर वगैरे. हा जो पॅसेज आहे याच्यात परत आपण एक स्विच बोर्ड काढलेला आहे. त्याच्यात आपण बाल्कनीचे लाईट पण दिलेले आहेत. एक लाईट पण आकाशकंदीलचा, वरती एक स्पॉटलाईट आणि त्याच्यानंतर समोर जो 2 मॉडेल दिसतो तुम्हाला, हा इथून अशी लाईटिंग टाकण्यासाठी तो एक प्लग पॉईंट दिलेला आहे. आणि खाली हा 4 मॉडेल इन्व्हर्टरसाठी. याला फ्लोरिंगने सप्लाय डायरेक्ट एक MC बॉक्समध्ये आणि एक सिलिंगमधून पण आहे. त्याच्यानंतर हे आता 3 फॅन बॉक्स टाकलेले आहेत आपण आणि कॉर्नरला लाईट पण टाकलेले आहेत. परत बीमवर लाईट पण टाकलेले आहेत. हे सर्व लाईट पण आपण जे कंट्रोल ठेवलेलं आहे 18 मॉडेलवर हॉलच्या ठेवलेले आहे. त्याच्यानंतर आता हा जो पोर्शन हा कॉमन आहे. इथं आपली एक व्हिडिओ डोर फोनची स्क्रीन लागणार आहे. त्याच्यानंतर हे किचनकडे, किचनचाही तसंच आपल्याला मेन बोर्ड जो येईल तो उजव्या हाताला 12 मॉडेलचा बोर्ड टाकलेला आपण. त्याला एक MC पर्यंत पाईप टाकलेला आहे आणि एक फ्लोरिंगने इथं फ्रीजसाठी पाईप टाकलेला आहे. फ्रीजचा प्लगपासून तर वरती 8 मॉडेलपर्यंत एक बोर्ड टाकलेला आहे. नंतर हा ॲक्वागार्डसाठी याचंही कंट्रोल 8 मॉडेलवर. हा स्टाईल करून आपण आधी पाईप टाकून ठेवलेला होता, तो फॅन बॉक्सला कनेक्ट आहे. त्याच्यानंतर वरती आहे जंक्शन. त्याच्यानंतर इथं आहे आपला एक एक्झॉस्ट फॅनचा पाईप. इथून वायर काढली की एक्झॉस्ट फॅनला होऊन जाईल. या पद्धतीने आपण किचनची वायरिंग करतो. हे बघा किचन कसं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा विषय घेऊ बेडरूमचा. बेडरूममध्ये त्याच पद्धतीने राहील. एंट्री केली की उजव्या हाताला स्विच बोर्ड 12 मॉडेलचा. त्याच्यानंतर त्याला साईडला एक स्विच बोर्ड टाकलेला आहे 2 वे करण्यासाठी. आणि हा एक ऑप्शनल पाईप टाकून ठेवलेला आहे. जर यांचं बेडची जागा चेंज झाली तर इथं आपण पाईप टाकलेला आहे. तो ब्रेक केला की तिथं आपण स्विच बोर्ड घेऊ शकतो. कस्टमर कधीही चेंज करू शकतात, त्या हिशोबाने आपण प्रोव्हिजन करून ठेवलेली. परत इथं आता लाईट पण टाकलेले आहेत 3. त्याच्यानंतर खिडकीच्या वरती आपण ACसाठी पाईप ब्रेक करणार आहोत. तिथं पाईप ब्रेक केला की आपल्याला ACचा पॉईंट देता येईल. त्याच्यानंतर इथं आपण एक कॉमन वॉश बेसिन देणार आहोत आणि हा वायफाय राउटरसाठी एक बोर्ड आहे. इथं एक लाईट पण राहणार आहे मिरर पॉईंटसाठी. त्याचा कंट्रोल आहे 4 मॉडेलवर आणि प्लस इथे एक स्विच सॉकेट. त्याच्यानंतर हा कॉमन बाथरूम, त्याचं कंट्रोल आपण बाहेर ठेवलेलं आहे. त्याला एक एक्झॉस्ट फॅन, एक पॉवर पॉईंट आणि वरती एक लाईट पण. एवढे तिघांचा कंट्रोल एक बाहेर ठेवू आपण. त्याच्यानंतर हा बेड नंबर 2. याच्यात परत 12 मॉडेलचा स्विच बोर्ड. वरती सेम पद्धतीने आपण 2 जंक्शन एक फॅन बॉक्स टाकतो. विंडोच्या वरती AC पॉईंट आणि इथून 12 मॉडेलपासून फ्लोरिंगने त्या 8 मॉडेलला सप्लाय नेलेला आहे. त्याच्यानंतर हा एक 3 मॉडेलचा बाथरूमचा बोर्ड आहे. याला त्या बाथरूमपर्यंत कनेक्ट केलेला आहे आपण. त्याच्यानंतर या बाथरूममध्ये एक एक्झॉस्ट, एक गीजर पॉईंट आणि वरती एक लाईट सिलिंग पॉईंट.